मित्रांनो, आज या कोरेगाव हिंदकेसरीच्या 2024च्या मैदानामध्ये जो फायनलचा जी गाडी राहिली आहे फायनलला, ती म्हणजे गेले 4 वर्ष कंटिन्यू गुलालात राहणारी ती पण फायनलमध्ये, ती म्हणजे आपला लंगूचा सोन्या आणि माझ्याबरोबर त्याचे सगळे त्याचा मित्रपरिवार आहे. दादा नमस्कार. काय आनंद आहे आज वाटतो? आनंद आमचा काय बोलतो? आमच्या सोन्यानं आज आमचं जे स्वप्न होतं सलग 3 वर्ष बंदीनंतरचं आणि म्हणजे जेव्हापासून 4 वर्ष सलग गुलाला फायनलचं राहिलेलं जे स्वप्न आज आमचं पुरं केलं. प्रत्येकाला एक आस लागलेली आणि मी जेव्हा ब्लॉगिंग करत होतो मला सगळे बोलत होते लंगूचा सोन्या आज काहीतरी विषय करणार, कारण का फायनलचा मानकरी काही असेल तरी तो फायनलला येणार म्हणजे येणार, म्हणजे ती एक उत्सुकता होती आणि त्यांनी आज खरं आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलं गुलाल काय असतं. आमची एवढीच अपेक्षा आहे त्याला गुलाल फक्त आज आम्हाला करून द्यायचा होता, कारण की आमचं घरनं निघाल्यापासून आमची इच्छा होती की आज बैलाचं बंदीनंतरचं म्हणजे म्हणतो नाही आपण पुनर्जन्म झाला, हा बैलगाडीला बंदीनंतरचा पुनर्जन्म आहे. बरोबर. पुनर्जन्मानंतर सलग 3 वर्ष कोरेगावमध्ये आम्ही फायनल आम्हाला त्यांना अक्षरशः भरपूर काही दिले. दादा, मी अजून असं ऐकून आहे की तुमचे पण कोणतरी सगळे जाऊन पण आता युरोपमधून पण आता तुमचं लाईव्ह आणि आता तुमचा फोन आला, मी असं ऐकलं. काय बोलताय? आमचे सहकारी मित्र आहेत, म्हणजे आमची पण ॲक्च्युली तुमचा जो यूट्यूब इथे त्याच्यावरूनच आमची ओळख झाली, त्याच्यावरून आम्ही संवाद साधला, कॉन्टॅक्ट घेतला, त्याच्यानंतर बोलणं झाल्यानंतर आमचे घरचे संबंध वाढले. ते आमचे राहुल कदम मिरज असे त्यांचं गाव आहे, मिरज. तिथं गाव आहे, ते युरोपला असायचे. त्यांनी प्रत्येक मैदान सोन्याचं बंदी उठल्यानंतर प्रत्येक मैदान लाईव्ह बघून आम्हाला त्याचे कमेंट्स करायचे, आज बैलाचं कुठे काय झालं, हार जीत झाली. नाही, आज ते स्वतः मैदान बघायसाठी इथं हजर आहेत. ठीक आहे. ओके दादा, या. स्वागत. म्हणजे बैलावरचं प्रेम आणि आता तुम्ही बाहेरगावीमध्ये राहता, काय बोलताय? कारण का तुम्ही मोबाईलमध्ये बघत होता, टी व्हीमध्ये, पण आता तो गुलाल त्याच्या अंगावरचा आणि या मैदानाचे तुम्ही साक्षीदार आहेत. काय बोलताय? कसं आहे, पुसेगावच्या मैदानाला जे मानाचं मैदान असते सोन्याचं, मी त्या मैदानाला 100% येतो, म्हणजे येतोच. बरोबर. आता पण सकाळी मी नक्की नव्हतं यायच, पण मैदान नक्की नव्हतं. जसं काढलं तसं गाडीला बसलो, पुण्याला असतो मी आता. बरोबर. तिकडून आलो आणि दिवसभर बैलापाशी मी आता. बरोबर. म्हणजे हे म्हणतात ना, आता किती नंबर केला आम्हाला त्याच्याशी मतलब नाही, आमचा बैल गुलालात राहिला हेच महत्वाचं आहे. बैलाचं आता वय जवळजवळ 18 वर्ष आहे. गाडीवाला बैला 17 वर्ष संपलं, 18 वर्ष. या वयाचा बैल आता मैदानात तुम्हाला बघायला सुद्धा मिळणार नाही, येऊन कुठल्या दावणी सुद्धा बैल बघायला मिळणार नाही. तरी पण आमचा बैल पळतोय आणि आमचं नाव करतोय. या 3 फेऱ्यांच्या मैदानामध्ये ह्या वयामध्ये कुठलाही मी आतापर्यंत बघितलं नाही माझ्या एवढ्या कारकिर्दीमध्ये. फक्त एक आहे, त्यांनी म्हणजे तुमच्या विश्वासाला पात्र ठरला. काय बोलता या गोष्टीबद्दल? आज म्हणजे आमची ऍक्च्युली सांगायचं आज आमच्या इथे सकाळपासून पाऊस होता, तर घरचे सगळे म्हणायचे आज पावसात कसं काय बैल बाहेर काढायचा का नाही, मग घसराघसरी होईल. मग परत आमच्या पाहुण्यासनी फोन केला इथे, तर म्हटले नाही पाऊस नाही, मैदान अगदी 101% होणार. मग आम्ही तिथनं 9 वाजता घरनं निघालोय. ओके. सगळा म्हणजे सगळ्यांनी फोन करून मग फोन 9 वाजता निघाल्यानंतर आमच्या निघाल्या बसल्याची इच्छा होती की आज सोन्यानं गुलाल घ्यायचा, म्हणजे गुलाल करायचाच. यस. त्याच्याबरोबर आता आपला डायमंड पण पळाला. गाडी कशी पळाली आज? गाडी आमची आजचं खरं सांगायचं म्हणजे बंदीच्या नंतर आमचे म्हणजे मेहुणे आहेत राहुल विठ्ठल कापले, त्यांचा पन्हाळ पळत होता 2 मैदान सलग. त्या 2 मैदानमध्ये सलग आम्ही ती गुलालाची मानकरी होती, पण पन्हाळला मागच्या वर्षी जरा दुखापत झाल्यामुळे तो म्हणजे आम्ही बंद केला पळवायचा. त्याच्यानंतर त्यांनीच राहुल विठ्ठल कापले त्यांनी आता हा नवीन डायमंड खरेदी केलाय. माझ्या डायमंड बरोबरची इच्छा होती आमची की पहिल्याच वर्षात हिंद केसरी व्हावं, ते दोन्ही जोडीने आमचे ते स्वप्न पूर्ण केले. बरोबर. आपण आहे ना एक शब्द ऐकतो, टॉपच्या गाड्या आणि 2 नंबरच्या गाड्या. काय म्हणताय तुम्ही ह्या गोष्टीबद्दल? कारण का आता हे सगळं चित्र आता खूप वेगळं झालंय. नाही, कसं आहे माहिती आहे का साहेब, आपण बोलण्यात आणि ह्यांच्या मनाने करण्यात जमीन आसमानचा फरक आहे. शेवटी आपण बोलणार ते बोलणं चालणार आहे, पण सगळं करायचं ते ह्यांना करायचे, ह्या नंदीला करायचे. बरोबर. अलग लक्षात. म्हणजे आज हा जीव तोडून पळणार आहे, हा आपलं नाव करणार आहे, आपण नाही ह्याचं नाव करणार आहे. अख्ख्या महाराष्ट्रात जे आज नाव झालंय माझ्या सोन्याचं, म्हणजे सगळ्या ललगुणवासियांचं सोने आहे. बरोबर. ते ह्यानं केलेलं आहे. आपण फक्त एक निमित्त मात्र म्हणतो नाही, फुल नाही फुलाची पाकळी, तसं
ह्याच्या कष्टाच्या मागचं आपण एक निमित्त आहे. नमित काय आज दिवसभरात ह्या मित्रमंडळींची काय मदत होती, साथ होती? खरं म्हणजे एकच आस लागलेली की आपला बैल गुलाल करणार असा विश्वास होता प्रत्येकाला. काय बोलता त्याबद्दल? ऍक्च्युली गट पास केल्यानंतर आमच्या गावातून जवळजवळ 20-25 टू व्हीलर वरती गावातले सगळे जोडीदार बघायला आलेत फायनलसाठी, सेमीसाठी. कारण की त्यांना सगळ्याला विश्वास होता सेमी गट पास केला की गाडी गुलालात राहणार का तर राहणारच. बरोबर. त्याच्यामुळे बरेच आता सगळे अंधार पडल्यामुळे गेले घरी Yes. फायनल बघून. पण एक सगळं मित्र परिवारांचा ह्यांचा सगळा विश्वास या सोन्यावरती आहे. बरोबर. तर त्याने आज सगळ्यांचा सार्थ करून दाखवला. येस दादा, तुम्ही आता युरोपला असता, युरोपमध्ये काय वातावरण बैलगाडी क्षेत्र घेऊन? कारण का तुमचे फोन चालू असतात, तुमचा घरोबाचे संबंध आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. युरोपमध्ये मित्रांमध्ये काय चर्चा असते विशेष करून सोन्याबद्दल? आम्ही STC लाईव्हला बघत असतो, जेव्हापासून चालले तेव्हापासून आम्ही तिथे बघत असतो. ओके. जसं बघेल तसा फोन असतो आम्हाला. बरोबर. आज हे मैदान, उद्या ते मैदान. आता हे समजा मी मिटिंगला बसलो होतो परवाच्या 9 बारच्या मैदानला. हा. पहिल्यांदा फायनल घेतला, माझा आनंद मावून झाला. हे सुख तुम्ही कधीच विसरू नाही शकत. अक्षरशः त्यांचा मीटिंग झाल्यानंतर आम्हाला फोन आला, म्हणले असं झालेलं, मला मीटिंग सोडून येऊ का, कसं झालेलं. इतका आनंद त्यांचा गंगा म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे ना, हे जेव्हा आपण नवीन अशा गोष्टी ऐकतो ना, म्हणजे काय म्हणतात ते नाद कुठपर्यंत आहे ना, हे म्हणजे 7 समुद्रापर्यंत पण नाद गेलाय दादांचा. खरं खूप विशेष आहे. आणि दादा, या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या ललगुण वासी यांनी खरं सगळ्यांनी मेहनत घेतली आहे सोन्यावरती. काय तुम्ही एक तुमच्या मित्रांना एक हे कराल, त्यांचे आभार कसे मानाल? ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का, हा सोन्या घडवण्यामागे सगळा माझा मित्रपरिवार आहे. मी आता एकाचं वैयक्तिक कुणाचंच नाव घेऊ शकत नाही. माझं सगळ्यांचा हातभार आहे. लहानपणापासून हा माझ्या घरच्या गायचा बैल आहे. हां. म्हणजे माझ्या घरच्या गायचा, खिलार गायचा बैल आहे. पण त्याला लहानपणापासून म्हणजे ट्रेनिंग देणं, त्याला शिकवणं, पळवणं, पैर करणं लहानपणाचं, बंदीच्या आधीचं, हे सगळं माझ्या मित्रपरिवाराने केलेलं आहे. आत्ता आमचे म्हणजे बंदीच्या नंतर आमचे, म्हणजे बंदीच्या आधी पण करत होते, पण बंदीच्या नंतर आमचे मोठे बंधुराज राजू शेठ फडतरे आणि आमचे मेवणे राहुल कापले, हे दोघं जर सगळं नियोजन करतात, कुठलं मैदान पळायचं, कुठलं मैदान खेळायचं, कोणावर पैरा करायचा, ते सगळे दोघं जण करतात. तर दादा धन्यवाद. आणि ह्या महादेवाच्या नंदीचा खरा आशीर्वाद आणि खरी जी सेवा आहे ही तुमच्याकडून होते आहे. आणि महादेवाच्या नंदीचा आशीर्वादच आहे आमच्या. खरं आहे, म्हणून आज इथपर्यंत आपण आहोत. नागनाथ मंदिर म्हणून प्रसिद्ध नागनाथ मंदिर आहे, मंदिर. त्याचीच पुण्य आहे म्हणायचं. आणि चौंडेश्वरी माता. तर दादा, तुमची आता दादा घेतो. पण या सोन्याने खरं म्हणतात ना, सोन्याचे दिवसच तुमच्या आयुष्यात आणली. त्याबद्दल अक्षरशः आमचं हे सोनं आहे. आम्ही म्हणत नाही की ह्याच्यामुळं आम्ही, उलट आमच्यामुळं हा नाही, ह्याच्यामुळं आम्ही आज अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आमची जी ओळख झाली ती निव्वळ ह्या सोन्यामुळे झाली. नाहीतर आम्हाला फक्त ललगुण सोडलं तर कोण ओळखत होतं. बरोबर. असं आहे. तर दादा धन्यवाद, खूप बरं वाटलं आणि तुमचे आभार.